नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलाचं नाव लागावं यासाठी आता मुंबई सोडून दिल्लीला जंतर मंतरवरती उपोषणाची हाक दिलेली आहे भूमिपुत्रांनी। मग आपण भाजपाचे ज्येष्ठ आमदार आहात, ताईसाहेब आमदार आहेत, मग आपण आपल्या माध्यमातून काय प्रश्न करणार का? कारण स्थानिक भूमिपुत्र खूप दिबा पाटलांचं नाव लावावं यासाठी पहिल्या सुरुवातीला, आता हे नंतर काही लोक तयार झाले, त्याचा आम्ही पहिल्यापासून त्या कार्यक्रमापासून सुरुवात आमची होती की माझी कॅबिन चांगली झाली त्याच्यावरच खुश असतात ते, पण कर्मचाऱ्यांच्याकडे बघत नाही। ड्रायव्हर त्याच्यासाठी पण कॅबिन असलेली महाराष्ट्रातली पहिली पंचायत समिती आहे। गट विकास अधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल नंबरची पंचायत समिती असेल, परंतु तुमचा पाठिंबा असेल तर राज्यामध्ये अव्वल नंबर येईल का? आणि आपला पाठिंबा तालुक्याला या पंचायत समितीला राज्यात नाही देशात येण्याची सवय। सुलभाताई गायकवाड, आम्ही आता प्रत्येक उपकेंद्रापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सगळ्या व्हिजिट करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना मी आताच तालुका आरोग्य अधिकारी त्यांना सूचना केलेल्या आहेत। मला 8 दिवसात परिवर्तन नसलं तर मला कार्यवाही। आपल्या पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता अंबरनाथ पंचायत समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी कार्यसम्राट आमदार किशोरराव खोतरे असतील किंवा कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड असतील यांनी आज पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि वाहन चालकाचा जो विभाग आहे त्यांचं पण उद्घाटन केलेलं आहे। त्याच अनुषंगाने आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। कसं बघताय, आज पंचायत समितीला वेगळं वळण लागलेलं आहे, नवसंजीवनी मिळालेली आहे आणि आताच तुम्ही ग्रामपंचायत विभाग असेल किंवा वाहन चालकाचा कॅबिन असेल त्याचं उद्घाटन केलं आणि तुम्ही स्वतः म्हणालात की काहीतरी परिवर्तन झालं, कसं बघताय? देसाई गटविकास अधिकारी आल्यापासून एक त्यांना आपलं स्वतःचं कार्यालय स्वच्छ असावं, सुंदर असावं आणि मनमोकळेपणाने कर्मचाऱ्यांनी काम करता यावं यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे, तो खरा म्हणजे या कर्मचाऱ्यांसाठी करतात ते। कदाचित बरेचसे अधिकारी असे असतात की माझी कॅबिन चांगली झाली त्याच्यावरच खुश असतात ते, पण कर्मचाऱ्यांच्याकडे बघत नाही। शेवटच्या कर्मचाऱ्याला सुद्धा म्हणजे कोण ड्रायव्हर त्याच्यासाठी पण कॅबिन असलेली महाराष्ट्रातली पहिली पंचायत समिती असेल। मनापासून त्यांनी त्या ड्रायव्हरचा पण विचार केलेला आहे, त्याला विश्रांतीसाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे। अगोदर पण आम्ही आलो होतो त्या टायमालाही चांगल्या प्रकारच्या सगळ्या कार्यालयांचं हे केलं। आज ग्रामपंचायत विभागाला पण त्यांनी चांगलं सुसज्ज असं बनवलंय। शेवटी जर कर्मचारी पूर्ण दिवस काम चांगलं करत असेल, त्याला बसायची व्यवस्था चांगली असेल तर तो मनापासून काम करतो आणि म्हणून ते काम करतो। आपण मगाशीच गट विकास अधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल नंबरची पंचायत समिती असेल, परंतु तुमचा पाठिंबा असेल तर राज्यामध्ये अव्वल नंबर येईल का? आणि आपला पाठिंबा असेल का? या तालुक्याला या पंचायत समितीला राज्यात नाही देशात येण्याची सवय आहे, त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न करावा। कारण मी सभापती असताना महाराष्ट्रात नाही देशामध्ये पहिला आलो होतो, ते व्हिडिओने त्याचा क्रेडिट घ्यावा, आम्ही दोघे त्यांच्या बरोबर आहोत। कसं बघताय, आज उद्घाटन करताय तुमच्याच दोघांच्या मतदारसंघामधले काही ग्रामपंचायतीचं उद्घाटन केलं, कसं बघताय? नाही वाटतं तर छानच, कारण ग्रामपंचायती आपल्या गावांची एक हे असतं, शान असते आणि केंद्रबिंदू असतो तो। तर ते देसाई साहेबांनी आपल्या जे ग्रामपंचायत साहेबांच्या आणि आमच्या याच्यात जे आज एक महिलांसाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगलं म्हणजे हात त्याच्यात टाकून त्यांना चांगलं बसायची व्यवस्था वगैरे आणि चांगलं याचं करून दिलेलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। एक माझा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघातला, खूप खर्च प्रश्न आहे। एक नाही, दोन नाही तर 3 योजना, पाणी पुरवठा योजना राबवलेल्या आहेत, परंतु काही लोकांना पाणीच भेटत नाही। पावसाळ्यात पण ती व्यथा आहे, पण उन्हाळ्यात कशी असणार आहे, कसं बघताय? उन्हाळ्यात तर पाणी टंचाई आहेत, कारण गावोगावी ह्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या कुठेतरी थांबलेल्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या नाहीत। तर आम्ही नेहमी पाठपुरावा घेतच असतो। जेव्हा आमचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा नेहमी आमच्या मागण्या असतात की जे आमची घर घर योजना आहेत, जे आपल्या याच्या माध्यमातून चालू आहेत ते आमच्या पूर्ण करून द्या। कारण आता एक आपला डॅमचं पण लखडलेलं आहे, ते पण होईल आणि बाकी ज्या आहेत ते आम्ही पाठपुरावा करतच असतो। जल जीवनच्या माध्यमातून या योजना मंजूर झाल्या होत्या, त्याला निधी वेळेवर न मिळाल्यामुळे बऱ्याच ठेकेदारांनी कामं थांबवलेली आहेत। त्याचा निधी आता पुढच्या महिन्यामध्ये येईल आणि ही कामं सुस्थितीत चांगली करावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही आता द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या तातडीने त्यांच्या मतदारसंघातलाच नाही, हा प्रश्न पूर्ण राज्यातला आहे। राज्यभर या प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याला दिशा मिळेल। आपण माझ्याकडे 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी। महोदय, आताच तुम्ही
मेडिकल ऑफिसरला बोललात काही, परंतु उपकेंद्राची अवस्था खूप बिकट आहे. म्हणजे त्यामध्ये मांगरूळ असेल किंवा बाकीचे जे गावं असतील आणि बोनेली असेल, बोनेली उपकेंद्र आहे, अवस्था खूप बिकट आहे. आपण GR असं आहे की तिथली जी काही सेविका असेल 24 तास राहण्याची सोय आहे, पाणी पुरवठा आहे, लाईट आहे, सर्व काही आहे, परंतु तिथं वास्तव्यात नाहीत बिलकुल कोणी. त्यावरती कसं तुम्ही लक्ष लावणार आहात? मी आणि सुलभाताई गायकवाड आम्ही आता प्रत्येक उपकेंद्रापासून, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सगळ्या व्हिजिट करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना मी आताच तालुका आरोग्य अधिकारी त्यांना सूचना केलेल्या आहेत. मला 8 दिवसात परिवर्तन नसलं तर मला कार्यवाही करावी लागेल. आपण महत्वाचा प्रश्न असा आहे की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलाचं नाव लागावं यासाठी आता मुंबई सोडून दिल्लीला जंतर मंतरवरती उपोषणाची हाक दिलेली आहे भूमिपुत्रांनी. मग आपण भाजपाचे ज्येष्ठ आमदार आहात, ताईसाहेब आमदार आहेत, मग आपण आपल्या माध्यमातून काय प्रश्न करणार का? कारण स्थानिक भूमिपुत्र खूप व्यथित झालेत. नवी मुंबई विमानतळ हे बोलताय, पण नवी मुंबईला फक्त दिबाचं नाव लावावं असं त्या लोकांचे मत आहे. कसं बघताय? दिबा पाटलांचं नाव लावावं यासाठी पहिल्या सुरुवातीला, आता हे नंतर काही लोक तयार झाले, त्याचा आम्ही पहिल्यापासून त्या कार्यक्रमापासून सुरुवात आमची होती आणि आम्ही सुरुवात केलेली आहे. प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे की केंद्र सरकार त्याच्यावर निर्णय लवकर घेईल, पण काही ना हौस असते ती प्रसिद्धीमध्ये जावा म्हणून त्याकरता तो प्रयत्न चाललाय. तर ह्यामध्ये सन्माननीय किसन कपिल साहेब यांनी थेट उत्तर दिलेलं आहे की दिबा पाटीलचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागावं आणि त्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले आहेत, परंतु आता काही लोक प्रसिद्धीसाठी हुपापलेले आहेत, हापापलेले आहेत. त्या माध्यमातून ते आता आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सन्माननीय गट विकास अधिकारी महोदय अजित देसाई साहेबांचं त्यांनी मोठं अभिनंदन केलेलं आहे. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर अवघ्या राज्यामध्ये अव्वल नंबर अंबरनाथ पंचायत समिती येईल असं स्पष्टीकरण स्वतः आमदार किसनराव कोथरे यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना आता मत व्यक्त केलेलं आहे. जसं पाहताना या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.